पुण्यातील गौतमी पाटील हिच्या कार प्रकरण आणि या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी गौतमी पाटील हिला क्लीन चिट दिली आहे। कार तिच्या नावावर असली तरी या संपूर्ण अपघात प्रकरणात गौतमी पाटीलचा कुठेही सहभाग नाही। या अपघातातील आरोपी कार चालकाला अटक करण्यात आली आहे। त्याची सगळी चौकशी करण्यात आली, त्यामुळे गौतमी पाटील हिच्यावर कायद्यानुसार कुठलीही कारवाई करता येणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। या सगळ्या संदर्भात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। गौतमी पाटीलच्या वाहनाने अपघात केलेला होता, त्यानंतर जे अपघातग्रस्त झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून गौतमी पाटील हिच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येते। नेमकी गौतमी पाटीलवर कारवाई होणार आहे का नाही, कारण की अशा चर्चा बऱ्याच सुरू आहेत। याविषयी बोलूया। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। जो अपघात आपल्याकडे चिंगड रोड पोलीस स्टेशनला वडगाव बीचच्या त्या ठिकाणी झालेला आहे, त्या अपघातावेळेस येथील जो गाडी चालवणारा होता तो उभे नावाचा जो आरोपी आहे तो एकटाच आरोपी त्या ठिकाणी होता असे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे। अपघातावेळेस त्या गाडीमध्ये ड्रायव्हर अजून कुणीही नव्हतं हे पण निष्पन्न झालेलं आहे। ही गाडी जी आहे ती गौतमी पाटीलच्या नावावर आहे ही सुद्धा निष्पन्न झालेलं आहे। आणि अपघातावेळच्या अगोदर 10 मिनिट त्याच्यासोबत अजून 2 लोक होते, ते एका पेट्रोल पंपावर उतरलेल्याचे सुद्धा निष्पन्न झालेले आहे। आणि अद्यापपर्यंत ह्या तपासामध्ये आरोपीवरती पूर्ण सगळी कारवाई पूर्ण झालेली आहे पोलिसांची। त्याच्यात मेडिकल असेल, त्याची चौकशी असेल, त्याचे स्टेटमेंट असेल, हे सर्व चौकशी करून झालेलं आहे। त्याला अजून सुद्धा चौकशीला बोललेलं आहे। जी गाडी अपघातग्रस्त झाली होती, रिक्षा आणि हे दोन्ही पण ज्या क्रेटा गाडीने अपघात केला त्या गाडीचं पण आरटीओ चेकिंग झालंय, त्याचं आयरॅड मध्ये इन्फॉर्मेशन भरून पण झालेलं आहे। या संदर्भामध्ये ड्रायव्हर दारू पिला होता का की नाही किंवा अंमलाखाली होता की नाही या संदर्भात त्याचं ससूनला पण मेडिकल झालेलं आहे। आणि त्याचे ब्लड सॅम्पल सुद्धा आपण फॉरेन्सिक आणि सीए साठी पाठवलेले आहेत। त्याचा पण रिपोर्ट अजून यायचं बाकी आहे। एकंदरीत तपासावरून प्राथमिक दृष्ट्या असं निष्पन्न होतं की त्या अपघात करतेवेळी फक्त ड्रायव्हर जो आहे आरोपी आपण त्या गुन्ह्यातला तोच त्या ठिकाणी होता, हे तपासात निष्पन्न झालेला आहे। गौतमी पाटीलचा कुठेही संबंध नाही या घटनेशी। गौतमी पाटीलच्या नावावरती गाडी आहे हा एवढाच संबंध आहे। पुणे पोलिसांकडून गौतमी पाटील हिला क्लीन चिट दिली जाते, तिचा या गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नाहीये असं तरी प्राथमिक दृष्ट्या पाहायला मिळतंय। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।